हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार म्हणजेच उपवास. दुपारच्या वेळेला फराळ करून घेतला. सगळ्याचा फराळ होता आणि जास्त घ्यायची इच्छा नव्हती म्हणून थोडंसंच घेतलेलं. यातलंही ठेवून दिलं. संध्याकाळच्या वेळेला पूजा मांडाय घेतली आणि मी आधीपासूनच अशीच पूजा मांडते जेणेकरून की मला जे छोटे छोटे खर्च असतात ते मी वाचवायचा जेवढं होईल तेवढा प्रयत्न करते. हे आत्ता सध्या रीलला दाखवत असतील पण ही गोष्ट मी आधीपासून करते जेणेकरून मला माझ्या मनाला एक समाधान भेटावं म्हणून. पानं खूप जास्त मोठी होती त्याच्यामुळे मी ती अशी थोडीशी फोल्ड करून त्याच्यामध्ये ठेवली होती जेणेकरून त्याच्यात ॲडजस्ट व्हावेत. आणि ना लहानपणापासून माझी आई म्हणायची की नारळ आहे त्याला असं गळ्यातलं वगैरे घालू नको, ते श्रीफळ आहे, पण मी घालते. चुकीचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. ही अशी काही अशी पूजा मांडून घेतली होती. खूप गडबडीत मांडली त्यामुळं थोडीशीच जेवढं काय होतं तेवढं मांडून घेतलं. इथे दिवा लावला म्हणजेच घरात दिवा लावला. तुळशीपुढे जाऊन दिवा लावला. घरात आले, सगळा स्वयंपाक उरकला आणि थोड्या वेळाने स्वयंपाक उरकून देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर असा होता उपवासाचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.